समारा स्पोर्ट्स हेल बॉयज हा संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना चला पॅनल 11 टीमच्या 12th मॅन या आपण स्ट्राइकिंग एंडला नीरज आणि त्याच्या साथीनं नॉन स्ट्राइक एंडला नरेश. नीरज आणि नरेश करता धरता मैदानाच्या आतमध्ये पॅनल 11 टीमची सलामीवीर. ओपनिंग बॅटल सामन्याला होती सुरुवात. पंचांचा हिरवा कंदील ग्रीन सिग्नल ऑन. लेट्स प्ले गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट both the team and show the good game, show the quality cricket. पहिला बॉल आणि पहिला बॉल आला वाईड. विनीत तयार. नीरज साठी हा बॉल टप्पा पडला खाली राहिला. हा पहिला बॉल आला डॉट. चांगली डिलिव्हरी गुडलँड स्पॉट वरती हा चेंडू आदळला आणि थेट जाऊन विसावला त्या विकेट किपरच्या हातामध्ये. विनीतला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. नीरज स्ट्रायकिंग एंडला, नरेश नॉन स्ट्राइक एंडला. पुढचा बॉल आता दिशा पाहावी लागेल. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न राहिलाय अयशस्वी. पंचांचा सिग्नल, अंपायर सिग्नल, दॅट्स अ वाईट बॉल. खऱ्या अर्थानं आमच्या मुख्य आयोजकाच्या भूमिकेत आमचे तेजस दादा खरकर असतील, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं यशस्वी करण्यात आली आहे. आणि त्यांचे खऱ्या अर्थानं विशेष सहकारी मित्र अर्थातच आमचे निशांत दादा पाटील असतील, आमचे समीर दादा असतील, अनिकेत दादा असतील, आमचे कुणाल दादा असतील, विके दादा खारकर असतील, आमचे करण दादा मडवी असतील, ऋषी दादा मोकाशी असतील, सँडी दादा आचार्य असतील. या संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून ही घेतली गेलेली अफाट मेहनत, ही प्रामाणिक मेहनत, प्रामाणिक कष्ट आणि या मेहनतीच्या माध्यमातून ही यशस्वी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा गौरवाची, स्पर्धा कैलासवासी दशरथ महादेव खारकर यांच्या स्मरणार्थ आयोजित कुंकाई गावदेवी चषक 2025 चं दर्जेदार आणि धमाकेदार पर्व. चला आमचे बॉल बॉयज, विनंती असेल आपल्यासाठी आयोजन कमिटीच्या माध्यमातून संध्याकाळी मेजवानी ठेवण्यात आली आहे. पण ती मेजवानी तेव्हाच असेल जेव्हा तुम्ही तुमचं काम चोख प्रकारे बजावाल. बॉल बॉयजला देखील विनंती असेल की जो बॉल मैदानाच्या बाहेर जातोय तो बॉल लगेचच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाठवा, कारण आपल्याला भरपूर प्रत्येक मॅचला स्पीडअप करायचं आहे. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. धावफलकाचा जर विचार करायला गेला तर धावफलकावरती धावा आपण पाहतोय तब्बल 3. पहिलं षटक, तिसरा बॉल बाचीच. आणि या वेळेला झेलची शक्यता मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाली होती. एफर्ट्स भरपूर चांगले होते, पण शेवटच्या मुवमेंटला कॅच झालाय ड्रॉप. आणि आता जीवनदान मिळालंय ते म्हणजे बॅटर नीरज याला. एकदा कंप्लीट केली गेली आणि आता या एका धावेच्या साथीनं स्ट्राइक रोटेट होत असताना धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 4.
नरेश ऑन अ स्ट्राइक. बऱ्याच मैदान ऐतिहासिक क्रीडांगण यावेळा देखील नियम क्रमांक 22 चं उल्लंघन करत असताना पंचांनी सांगितलंय की या षटकातील येणारा हा तब्बल तिसरा वाईट बॉल. पहिला बॉल वाईट, त्यानंतर पहिला बॉल कमबॅक केला, डॉट हाताळला, दुसरा बॉल वाईट हाताळला, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती देखील सिंगल आली. ओ या वेळेला ब्लॉक होलचा बॉल. पंचांकडे लाऊड अपील, पण पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ आहेत आणि अंपायर सिग्नल सिंगल. सातत्यपूर्वक सिंगल डबलला मैदानाच्या आतमध्ये प्राधान्य दिलं जाते. 6 धावा, स्टील 2 to go. फुल ऑनलाईनचा बॉल, क्रॉस पॅटेज स्ट्रोक, ऑन साइडला मिड ऑरिझनचा फिल्डर, ॲक्युरेट थ्रो की कलेक्शन थोडंसं चुकीचं, पण बॅकअप चांगला. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. नेक्स्ट बॉल, ओव्हर पिच, बॉलर बॅक ड्राइव्ह. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला कॅरी केलंय. सुरुवात केली या षटकाचं वाईडनं, पण शेवट केलं या षटकाचं ते डॉटनं. अप्रतिम षटक, इकॉनॉमिकल षटक आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक कंप्लीट झालाय ते तब्बल पहिलं, आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या तब्बल 7. खऱ्या अर्थानं आमच्या पंचांचं विशेष कौतुक करायला हवं. संजयजी सावंत सर असतील, मग अशोकजी पवार सर असतील, आमचे अजिम सर असतील, या तिन्ही पंचांचा मी विशेष आभार व्यक्त करू. खऱ्या अर्थानं अचूक कामगिरी त्यांच्या माध्यमातून बजावली जाते. नवीन गोलंदाज श्रीकांतला इथे खऱ्या अर्थानं आमंत्रित करण्यात आलंय. श्रीकांतला आणलंय. आता श्रीकांतच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी कॅप्टननं सोपवली आहे. नीरज on a strike. 7 on board, loss of 0 wicket. First over completed from team panel 11. हो, क्रॉस बॅटेड खेळायचा प्रयत्न, बाटानी बॉलचा संपर्क नाहीये, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, आणि तो प्रयत्न देखील राहिलाय अयशस्वी. ICC नियम क्रमांक 25 चं उल्लंघन करण्यात आलंय. लेग बाईटच्या स्वरूपात ही सिंगल. पहिल्या बॉलवरती लेग बायच्या स्वरूपात सिंगल, आणि आता नरेश आपण पाहत आहे भरपूर मेहनत या स्पर्धेला, या आयोजन माध्यमातून घेतली जाते. आम्ही नेहमी म्हणत असतो, जेव्हा तुम्ही तुमची मेहनत मैदानावरती खर्च करता तेव्हा लोक तुम्हाला गुगलवरती सर्च करतात. टेन ऑन बोर्ड, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर क्रमांक. फुल टॉस, आणि फुल टॉसला पाठवून दिलाय. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात 30 देशा आणि 30 दशा होत असताना पुन्हा एकदा ते चित्र. 2 धावा. मॅच बॉल आलाय. चला गोलंदाज मॅच बॉल कॅरी करा आणि मॅचला सुरुवात करा. टीम मीटिंग सातत्यानं आम्ही
आपल्यापर्यंत ही सूचना पोहोचवतोय की सातत्यानं वारंवार तुम्ही टीम मीटिंग घेऊ नका. ट्वेल्व ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा बॉलला फेकून दिलाय. डीप मिड विकेट घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावा. चौदा धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. हो या वेळेला पुन्हा एकदा स्कोअर कट. क्या बात आहे. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचं मादक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळाला. नेत्रदीपक फटका. डीप पॉइंट रिझन मध्ये 2 धावा. चांगले स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पहिले 3 फटके जर आपल्याला पाहायला मिळाले नीरजच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग. फुल टॉस होता, शफल झाला. ऑन साइडला पुन्हा एकदा 2 धावा. अगदी मैदानाच्या चौफेर बाजू फटकेबाजी करण्याची क्षमता फलंदाज नरेश मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा जर उल्लेख करायला गेला ना तर पहिल्या षटकामध्ये विनीत आला. विनीतनं अवघ्या धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 7. पण तदनंतर हे षटक कुठेतरी थोडंसं महागडं म्हणावं लागेल, कारण की श्रीकांत दुसऱ्या षटकामध्ये श्रीकांतला आणलं गेलं. पहिल्या बॉलवरती लेग बायच्या स्वरूपात सिंगल आली, पण तदनंतर पुढचे 5 बॉल थोडेसे महागडे राहिला श्रीकांत. पुढच्या 5 बॉलमध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्यात. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नरेश आणि नीरज खेळत असताना चांगला खेळ. नीरज ऑन अ स्ट्राइक. स्मॉल पॅकेट ऑफ द डायनामाइट. सचिन तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती तयार. अगदी फील्ड पोझिशनचा जर विचार करायला गेला तर एक काऊ कॉर्नर, एक लॉंग ऑन आणि एक वाईडिश लॉंग ऑफ रिझर्व मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 38 सर्कलच्या बाहेर 12 ते 15 पावलांचा एक मोठासा रनअप आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म सीमा गोलंदाज. पहिला बॉल. ओ पहिला बॉल. अंपायर सिग्नल. अंपायर सिग्नल. आय थिंक ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल आणि त्याच्यावरती आली आहे विकेट. नो प्लस विकेट. आता फलंदाजाला परतावं लागतंय माघारी. धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये. पाहिला नीरजला परतावं लागतंय माघारी. नीरज इज गॉन. यस पंच हा बॉल फ्री हिट असेल. मेजबान या बॅटरकडे. आता खऱ्या अर्थानं पंच पकवानाची थाळी बॅटर रोहितच्या समोर आणून ठेवली आहे, पण त्या पंच पकवानाचा स्वाद घेईल का दोन्ही हाताने हे देखील पाहणं गरजेचं आहे. पंचांचा हेलिकॉप्टर फिरलाय. फ्री हिटचा बॉल. पहिला बॉल. ओ पाहावं लागेल. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. पंचांनी सांगितलंय हा देखील बॉल असेल वाईड. फ्री हिट कंटिन्यू असेल बॅटर रोहित साठी. अगदी नीरजचा जर विचार करायला गेला तर थोडंसं नाराज केलं नीरजनं. अवघ्या 3 धावांची मॅरेथॉन इनिंग त्यानं साकारली.
रोहितसाठी हा बॉल चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये ओव्हर पिच होता अगदी पुढे टाकलेला बॉल होता बॅटचा फ्लो चांगला होता पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे त्यामुळे हा बॉल आला डॉट कलेक्शन होणं भरपूर गरजेचं असतं क्रिकेटमध्ये टायमिंग त्याचबरोबरीनं तुमची ताकद नजाकत हे सर्व काही गोष्टी क्रिकेटमध्ये मॅटर करत असतात लोवर फुल टॉस बॉल होता ड्राईव्ह केला सॉफ्ट अँड ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा झाल्यात कंप्लीट हरणाईच्या चपळेनं आणि चीत्याच्या वेगानं या 2 धावा इथे कंप्लीट करत असताना बॅटर रोहित आणि नरेश 22 ऑन बोर्ड 22 धावा स्कोर कार्ड वरती फ्लिक करायचा प्रयत्न बॅटची बाहेरची कडा होती बॅकवर्ड रिझन मध्ये बॉल चालला होता विकेट किपर स्वतः चेंडू पर्यंत पोहोचला विकेट किपरने चेंडूला कॅरी केलं आणि तत्पूर्वी फक्त आणि फक्त सिंगल इथे टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते एका बाजूला जर आपण विचार करायला गेला तर पॅनल 11 संघ तर दुसऱ्या बाजूला समायरा स्पोर्ट्स हेल बॉयज हा संघ आपण पाहतोय अगदी एक धाव वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये समायरा स्पोर्ट्स हेल बॉयज संघ आपण पाहतोय 23 ऑन बोर्ड पण एका धावेच्या प्रयत्नामध्ये ओ पुन्हा एकदा काय घडलंय सातत्यपूर्वक अगदी पदतालित्यावरती नियंत्रण नाहीये गोलंदाज सचिनचं पंच वारंवार सांगतायत की ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल म्हणजेच नो +1 बाय 1 गेट 1 फ्री जणू काय मैदानाच्या आतमध्ये धावांची ऑफर लागली आहे 2 धावा या बॉलवरती ऍड केल्या जात आहेत या षटकाचा जर विचार करायला गेला तर 1 वाईट 2 नो आणि ते दोन्ही नो ओव्हर स्टॉपिंगच्या माध्यमातून आल्यात पदतालित्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल मिड ऑफ मध्ये डायरेक्ट हिट क्या बात आहे मैदानाच्या आतमध्ये जॉन्टी रूटची आठवण करून देत असताना अप्रतिम फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली फलंदाजाला परतावं लागेल माघारी धावबादच्या स्वरूपात 1 मोर विकेट डाऊन रोहितला परतावं लागतंय माघारी धक्का क्रमांक 2 रोहित इज बॅक टू द पॅव्हेलियन यस डीजे यावेळेस झेलची शक्यता आणि झेल टिपलाय फलंदाजाला परतावं लागेल माघारी ज्या पावली मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला नरेशला परतावं लागतंय माघारी पंकजचा एक अप्रतिम आणि अविस्मरणीय झेल आपल्याला पाहायला मिळाला फॅन्टास्टिक कॅच बाय पंकज फलंदाज बाद ऋतिक वर्मा मैदानाच्या आतमध्ये आला ऋतिक वर्माला ऋतिक पाटील सारखी खेळी करावा लागेल कारण आपला संघ सध्याच्या घडीला संकटात आहे आणि त्या संघाला संकटातून बाहेर काढायचंय संकट मोचक आता ऋतिक वर्माला बनावं लागेल शेवटचा बॉल फुल टॉस होता इनफिल्डच्या वरून इनसाइड आउट खेळलाय आणि बॉलला पाठवून दिलाय घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धाव्यांसाठी शेवटच्या बॉलवरती धावा आल्या 2 आणि बघता बघता षटक क्रमांक कंप्लीट झाले ते तब्बल 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 28 ऑन बोर्ड लॉस ऑफ 3 विकेट टीम पॅनल 11 यस डीजे
शेवटचं षटक, अंतिम षटक डेथ ओव्हर. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय अक्षय, स्ट्रायकिंग एंडला तुषार. पहिला बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट, कुठेतरी म्हणावं लागेल. दोन धावा जरूर अक्षयनं, तुषारनं एकवटल्या अक्षयच्या अगेन्स्ट. डेथ ओव्हर मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल तुषाराने आणि ऋतिकला. पण धावा रोखण्याचा प्रयत्न देखील अक्षयचा असेल, कारण कॅप्टनने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. फुल टॉस होता, स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न, एक कंप्लीट होईल. प्रचंड वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचला, बॉलला कॅरी केलाय. पहिल्या टप्प्यावरती थ्रो पैकी आणि एकच धाव. सिंगल धावाने समाधान मानावं लागतंय बॅटर ऋतिक आणि तुषारला. आता एकेरी दुहेरीला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जाते. जर या पहिल्या सत्राचा जर उल्लेख करायला गेला तर 3.2 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय, पण 3.2 चेंडूंमध्ये एकही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये, ना चौकार ना षटकार. आता त्या फटक्यांची आवश्यकता आहे, नितांत गरज असणारे फटके येणे गरजेचं आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका खेळलाय. आता पुन्हा एकदा बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. बॅटर ऋतिकच्या बॅटमधून या दोन धावा. चला बाबा 11 टीमचे कॅप्टन आणि खारकर आली 11 या टीमचे कॅप्टन या आपण. 33 ऑन बोर्ड, 33 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 3.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 0.3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 33 धावा. ओ गुड लेंथ बॉल, चांगली डिलिव्हरी. मैदानाच्या आतमध्ये टप्पा पडला, त्यानंतर हलकासा बाहेर निघाला. आउटस्विंग आपण पाहिलं, अगदी टप्पा पडल्यानंतर खाली राहिला बॉल. स्कोअर कट करायचं होतं, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बॅट आणि 5च्या मधून सरळ जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. यावेळेला देखील बॅटची टॉपेज होती, चांगला स्ट्रोक. स्कोअर कट करायचा प्रयत्न, मैदानाच्या आतमध्ये स्कोअर ड्राईव्ह करायचा होता. धावबाची संधी निर्माण आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बघता बघता फलंदाजाला परतावं लागेल माघारी. ऋतिकच्या खेळीचा झालाय अंत. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक लागलाय मैदानाच्या आतमध्ये 4था. टीम पॅनल 11 या संघाला. ऋतिक इज बॅक टू द पॅव्हलियन. डीजे कुणाल दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. शेवटचा एक बॉल सत्र क्रमांक पहिल्यामधील. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. 34 ऑन बोर्ड, 34 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल फुल ओव्हर लेनचा होता. ड्राइव्ह केला, व्ही शेप मध्ये फटका एक्झिक्यूट. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडला थ्रो पैकी डेंजर एंडला. 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि डेंजर एंडला थ्रो पैकी होत असताना तिसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला परतावं लागेल माघारी. सत्र क्रमांक कंप्लीट झाला पहिलं आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना पॅनल 11 या टीमनं धावा बनवल्यात. त्या 36 आणि 37 धावांचं माफक लक्ष उत्तरार्धामध्ये करायच्या 37 धावा टीम समयरा स्पोर्ट्स हेल बॉयज या संघाला. तत्पूर्वी करूयात आपण नाणेफेकीचा कौल. आदरणीय सन्माननीय कुणाल दादा पाटील यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने टॉस केला जाईल. एका बाजूला बाबा 11 संघ आणि दुसऱ्या बाजूला खारकर आली संघ. दोन टीमच्या माध्यमातून टॉस केला जातोय. कुणाल दादांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. कॉल असेल खारकर आली टीमचा. येस, स्विंग द कॉइन. टेल असा कॉल आणि हेड आलाय. कुणाल दादांना विनंती असेल की आपण सन्मानानं विराजमान व्हा. टॉस जिंकलाय खारकर आली या टीमनं. येस, बाबा 11 या टीमनं
टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? बॅटिंग करतो मी पहिले. बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. अगदी काय म्हणाल या स्पर्धेविषयी? अगदी स्पर्धा म्हटली तर कुंकाई गावदेवी चषक 2025, प्रथमतः इतकी मोठी स्पर्धा. ठाणे वॉर्डचे 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुमच्या संघाला या स्पर्धेमध्ये प्रवेश मिळालाय, काय म्हणाल? प्रथम तर धन्यवाद देऊ सगळ्या आयोजकांचे, बाबा इलेव्हनतर्फे. आणि या वर्षीची आता दुसरी टुर्नामेंट घेतो आम्ही, आणि मोठी टुर्नामेंट आहे 50,000. आणि विटाव्यासारख्या ग्राउंड में पर्याच्या मैदानात नेहमीच मजा असते खेळायला. छोटं ग्राउंड आहे, स्किल जास्ती यूज होतात बॉलर बॅट्समनचे. आणि नेहमी 30-35च्या मॅचेस एकदम डिफिकल्ट असतात, इझी कधीच नसतं इकडे. 25च्या पण मॅचेस नेहमीच डिफिकल्ट असतात. सो नेहमी खेळायला मजा येते आम्हाला इकडे. आता टॉस जिंकलाय, गोलंदाजी स्वीकारली आहे, समोर फलंदाजी स्वीकारली. यस. आणि समोरच्या संघाचा जर विचार करायला गेला तर खारकळ आलेला संघ, हा संघ देखील तितकाच ताकदवान आहे. पण या संघाच्या अगेन्स्ट तुम्हाला बॅटिंग करायची आहे. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना किती धावाचा प्रयत्न तुमच्या संघाच्या माध्यमातून असेल? चांगला संघ आहे समोर, पण लास्ट इयर त्यांनी पण खूप चांगलं केलं आहे वॉर्डला. आम्ही ट्राय करू 4 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा 25-30च्या आसपास करायला बघू आणि समोरच्यांवर प्रेशर टाकायला बघू. थँक्यू सो मच. हे होते बाबा 11 टीमचे कॅप्टन. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना पॅनल 11 या टीमनं धावा बनवल्या तर तब्बल 36 आणि 37 धाव्यांचं लक्ष उभं केलंय. ते म्हणजे समायरा स्पोर्ट्स हेल बॉयज या टीमच्या अगेन्स्ट. कशा प्रकारे या 37 धावा बनवल्या जातील समायरा स्पोर्ट्स हेल बॉयज या संघाच्या माध्यमातून आणि कशा प्रकारे या 37 धावा रोखल्या जातील टीम पॅनल 11 या संघाच्या माध्यमातून, याचं धावतं वर्णन ऐकायला करूयात मायक्रोफोनवरती. परिवर्तन. मी तुर्तास थांबतोय, तुम्ही थांबू नका. आणि या काळन सरांना थँक्यू सो मच. गावदेवी चषक 2025 मध्ये लाडके आयोजक या स्पर्धेचे आदरणीय उद्योगपती तेजसदादा खारकर आणि त्यांची संपूर्ण टीम, ज्यामध्ये निशांतजी आहेत, समीरजी, अनिकेतजी, कुणालजी, संकेत, विकी, करण, ऋषी, सँडी, या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू, ज्यांच्याद्वारे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ठाणे वॉर्डमधील ही मॅच आपण सध्या पाहत आहोत. एका बाजूला हेल बॉयज आणि दुसऱ्या बाजूला पॅनल 11 या दोन संघांदरम्यान. धावसंख्या झालेली आहे ती 36 झालेली आहे आणि 37चं टार्गेट सध्या चेस करण्यासाठी हरेश आणि पंकज ही जोडी मैदानाच्या आत आली आहे. स्ट्रायकिंग एंडला हरेशला आपण पाहतोय, तर बॉलिंग मार्कवरती कर्णधार पॅनल 11चा कॅप्टन सध्या बॉलिंग मार्कवरती नीरज तयार होतोय. चला, वेळ जास्त दौडू नका प्लीज आणि लगेचच आपण मॅचला सुरुवात करा. टार्गेट 37. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. दोन्ही संघांना आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीने, लाडक्या प्रेक्षकांच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना. यानंतरच्या मॅचचा टॉस झालेला, दोन्ही कर्णधार आपल्यालाही तयार राहायचं. पहिला बॉल नीरज. शॉर्ट बॉल पूल करण्यात आला आणि बॉल झाडाला लागून का होईना पण मिड विकेटला डिक्लेअर झोन मध्ये, जिथे अंपायरचा सिग्नल येत असताना 2 धावा. या मैदानावरती डबल म्हणजे चौकारच आहे आणि त्या डबल जर येत राहिल्या तर मात्र तुमच्या धावा बनत जातील. ज्या पद्धतीने आता लास्ट टॉसच्या वेळेला कॅप्टनने बाईट दिली की 15 ते 20 धावा देखील फार इंटरेस्टिंग मॅचेस या मैदानावरती त्यांनी बघितलेल्या आहेत. ग्लान्स करायचा होता, शेवटच्या क्षणाला बॉल निघून गेला. डाऊन द लेग, इट्स विल बी वाईड. आणि या
एका धावेच्या साहाय्यानं स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 3 माझ्यासोबत आफ्टरनून सेशनमध्ये रितेश पाटील आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत आणि या अगोदर विशाल कोळी यांनी देखील योगदान दिलं ॲज अ स्कोरर या स्पर्धेमध्ये. नीरज हो समोर होता, लॉफ्ट करायचा होता, सिली पॉइंट कडे बॉल, विकेट किपरने चान्स मी म्हणे नॉन स्ट्रायकिंग एंडला घ्यायला पाहिजे होती, बट त्याने स्ट्रायकिंग एंडला घेतली आणि तिथे फलंदाज देखील पोहोचलेला आहे. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण बघितला तर तो 4 या आकड्यावरती थेंबे थेंबे तळे साचे. जेव्हा तुम्ही चेस करत असता धावसंख्येला तेव्हा तुम्हाला कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळावं लागतं. पॉवर प्लेमध्ये किती आल्या पाहिजेत, समोरचा गोलंदाज फ्रंट लाईन असेल तर त्याच्या अगेन्स्ट आपण अटॅक करायला पाहिजे की सेफ खेळायला पाहिजे. जर त्याने विकेट मिळवल्या तर पुढच्या काही ओव्हर्समध्ये आपण नसू, तिथे धावा येतील की नाही येणार हे सर्व प्रश्न त्यांची उत्तरं देत असताना दुसरा डाव सुरू असतो. प्रत्येक बॉल अगणिक, प्रत्येक ओव्हर अगणिक, धावसंख्या बदलत असते आणि तेव्हा मात्र ती सूत्र बदलत असताना आपण पाहतो फलंदाजांना, गोलंदाजांना. ओ बॅकफुटला पिच खेळलाय, जबरदस्त फटका, धावा मिळत असताना 2. बॅकफुटला गेला बॉल, बाहेर निघत होता आणि लेफ्ट आर्मर आहे, दॅट्स वाय बॉल लेफ्ट आर्म आउट विकेटने टाकल्यानंतर त्याचा नॅचरल अँगल बाहेर निघतोय. त्या बाहेर निघणाऱ्या बॉलला फक्त दिशा दाखवली आणि कव्हर्स दरम्यान मिळालेल्या 2 धावा. सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 6. स्वर्गीय शाहीर दामोदर विटावकर क्रीडा नगरी, आपल्या हक्काचं, आपल्या सर्वांचं लाडकं पराचं मैदान, ज्यावरती सुरू असलेली स्पर्धा. फुल टॉस आहे पण इथे देखील नजाकत दाखवली आहे बॅटर पंकजने. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. बऱ्याच वेळेला गोलंदाज मुद्दामून देखील फुल टॉस टाकतात. हे ग्राउंड लांब आहे, सिंगल टेनिस आहे, सॉफ्ट बॉल आहे, तो सहसा सीमारेषेच्या बाहेर डिरेक्ट हवेमधून जाणार नाही. आणि जे 2 फिल्डर सध्या पॉवर प्ले, त्यामुळे एक फिल्डर जो 30 असेल बाहेर आहे त्याच्यापर्यंत बॉल जावा आणि आपल्याला विकेट मिळावी. पण पंकजने ते बघितलं, लोअर फुल टॉस होता, एक्स्ट्रा कव्हरकडे लॉफ्ट केलं बॉलला आणि डिक्लायर झोनमध्ये बॉल जात असताना 2 सोबत सध्याचा स्कोर आपल्याला दाखवतोय हेल बॉयजचा 8 धावा. पुन्हा एकदा नीरज. रनवेमध्ये थोडासा अडथळा होतोय, अंपायर्स देखील काही चर्चा करतायत. मिड ऑफ आता है, एक्स्ट्रा कव्हर आता है, कव्हर्सला फिल्डर आता है, पॉइंट्स फ्लाय स्लीप, त्यानंतर मिड ऑन डीपमध्ये लॉंग ऑनला एक्झॅक्ट फिल्डर आपण पाहतोय. शॉर्ट मिड विकेटचं शॉर्ट स्क्वेअर लेग हे फील्ड पोझिशन सध्या नीरजने पंकजसाठी ठेवलेलं आहे आणि काही चर्चा राठोड देखील करतात त्यांच्यासोबत. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल ड्राईव्ह केलाय, कव्हर्सला फिल्डर आहे पण एक धाव नाही रोखू शकत ते. ती सिंगल पूर्ण होती आणि सिंगल सोबत स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 9 धावा. मी अगोदरच म्हणालो कॅल्क्युलेटिंग क्रिकेट, बॉल जरी फुल टॉस असला तरी पंकजने डोक्यावरती बर्फ ठेवला, त्याने अटॅक केला नाही, तो शांततेने खेळला. त्याने एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्ट केलं बॉलला, जिथे फिल्डर नव्हता तिथे खेळला आणि आता हा चांगला बॉल होता, गुडलाईन स्पॉटवरती पडल्यानंतर त्याला ड्राईव्ह करत असताना सिंगल सोबत स्कोरला पुढे ढकलत आहेत. 9 धावा या षटकातील शेवटचा बॉल. ओहो, लेफ्टी जेव्हा बॅटर येतोय तेव्हा मात्र गोलंदाज नीरज त्याच्या अगेन्स्ट दुसरा वाईट देखील टाकतोय. ही लेंथ रायटीसाठी चांगली आहे बट आता लेफ्टी आहे, सो हा डाऊन दी लेग आणि या वाईट सोबत स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 10 धावा. मी म्हणेन 10 धावा आतापर्यंत पहिल्या 5 बॉलमध्ये चांगली सुरुवात आहे. जर हे वाक्य माझं खरंच त्यांना खरं करायचं असेल तर हा सामना जिंकावा लागेल, कारण चांगली सुरुवात करून देखील बऱ्याचशा मॅचेस पलटतात. हे क्रिकेट आहे, इथे काही होऊ शकतं. आणि सध्याचा खेळ आपण पाहतो या 2 संघांमधला हेल बॉयजच्या अगेन्स्ट खेळत असताना पॅनल 11 नीरज. ओ समोर तर जरूर होता, समोर मारायचा देखील होता पण जमला नाही. येतोय शेवटचा डॉट, पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. धावा फलकावरती आपण पाहतोय 10 धावा नाबाद. बॅटिंग करत असताना हेल बॉयज 18 बॉलचा खेळ बाकी आणि धावा पाहिजेत त्या 27.
ओहो, युनिक बॉलिंग ऍक्शन आणि पहिला बॉल देखील युनिकच टाकलाय. सुशांत सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टोटल सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 11 धावा. भोला समोर आलाय, ऑफ ड्राईव्ह केलाय, मिड ऑफला चेस करून बॉल लॉंग ऑफ कडे रोहनने उचलून थ्रो केलाय. सिंगलने धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात त्या 12 धावा. इंटरेस्टिंग असेल मॅच आणि दोन्ही ओपनर्स मी खऱ्या अर्थानं कौतुक करेन, कारण ते असं नाही की फक्त अटॅक करत आहेत, ते पाहत आहेत आपल्याला काय करायचं आहे, धावा किती पाहिजे, त्या पद्धतीने त्यांनी ऑलरेडी त्यांचा ग्राफ रेडी केला आणि त्या पद्धतीने ते पुढे चाललेले आहेत. पण त्यामध्ये भोला हा जो सुशांत गोलंदाजी करतोय त्याने जर विकेट काढली तर या मॅचमध्ये इंटरेस्ट वाढू शकतोय. लॉफ्ट केलं बॉलला आणि इथे आता मिड विकेटच्या झोनमध्ये जिथे डिक्लेअर झोन आहे 2 धावा मिळतात आणि 2 धावांसोबत सध्याचा स्कोर 14. मी अगोदरच म्हणालेलो या 2 धावा नाही आहेत, या मैदानावरचा तो चौकार आहे. जर तुम्ही 2 धावा रोखण्यात समर्थ ठरले तर मात्र तुम्ही जरूर हावी होऊ शकता फलंदाजांवरती. बोला पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्कवरती. हरीश अगेन्स्ट धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 14. डाऊन दी लेग, विकेट किपर प्रयत्न करतोय, अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. व्हाईट सोबत सध्या 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 37 धावांचं लक्ष्य म्हणजे अजूनही 22 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. 16 बॉल मध्ये 22 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या हेल बॉयजला. समायरा स्पोर्ट्स हेल बॉयज. खोला टाकलाय, वाईड यॉर्कर, बँग ऑन टार्गेट. एखाद्या गाइडेड मिसाईल प्रमाणे यावेळेस हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. हे जर बॉल येत राहिले या मॅच मध्ये डॉट बॉलचं पर्सेंटेज जर गोलंदाज वाढवतात तर मात्र जरूर पॅनल 11 देखील त्यांचा गोल टार्गेट अचीव करू शकतात जिंकण्याचं. फुलटॉस आहे, लॉफ्ट केलाय, मिड ऑफ आत, लॉंग ऑफ आहे मागे आणि झेल विकेट. Hey, check. So, hello. Check. Hey, check. Hey, check. Hey, test. सो इथे देखील आपल्याला आता विकेट पाहायला मिळते. चांगली बॉलिंग, कमबॅक होत आहे आणि ओव्हरऑल आता आपण बघितलं तर 37 धावांना चेस करत असताना जी गाडी अगोदर बरोबर एक्सप्रेस वे वरती धावत होती तिने आता एक्झिट घेतला आणि 2 विकेट लागोपाठ पडत आहेत. बॉल बाकी आहेत अजून आपण विचार केला तर या ओव्हरमधला एक ओव्हरऑल 13 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 13 बॉलमध्ये आणि बनवायचा त्या 22 धावा.
नवीन बॅटर मैदानाचा आज जात असताना आपण पाहतोय सचिन यांना. दुसऱ्या बाजूला मी म्हणेन रितेश की पंकज अजूनही उभा आहे आणि ती जबाबदारी त्याच्यावरती असेल. त्याने फार चांगल्या पद्धतीनं चांगल्या टेक्निकने खेळ खेळत असताना जसा बॉल होता तसं मेरिटवरती खेळत असताना नावा त्याने बनवलेल्या. सो त्याची विकेट जर येते तर या मॅचमध्ये मी म्हणेन कुठे का होईना पॅनल 11चं पारडं वजनदार असेल. पण जोपर्यंत पंकज उभा आहे आणि त्याला जर साथ मिळाली तर या 37 धावा मोठ्या नसतील. बोला, सुरुवात खरं तर त्याने चांगली केली नव्हती, पण आता मात्र कमबॅक करत असताना 2 लागोपाठ विकेट. हॅट्रिक बॉल ओ पायावरती आणि यावेळेला मात्र कदाचित डाऊन द लेग असावी पिचिंग, दॅट्स वाय तो बचावलाय. आणि अर्थातच इथे आपण जर बघितलं तर अंपायरने सिग्नल दिलाय की फॉलो थ्रोमध्ये तो समोर आलेला आहे आणि त्यामुळे अंपायर्स तुम्हाला आऊट देऊ शकत नाही. योग्य निर्णय आला पवार सरांचा. पुन्हा एकदा मी तुमच्या निदर्शनात आणेन, ॲज अ बॉलर जर तुमचा फॉलो थ्रू अंपायरचा आय कॉन्टॅक्ट ब्लॉक करणारा असेल तर तुम्हाला एजची विकेट मिळू शकत नाही, लेग बिफोर विकेट तुम्हाला मिळू शकत नाही. याची नोंद घ्या. तुम्ही अपील केल्यानंतर अंपायर्स तुम्हाला आऊट देणार नाही. 2 ओव्हर सकाळी संपलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 15, बॉल बाकीत 12 आणि धावा पाहिजेत बॅटिंग करणाऱ्या समायरा स्पोर्ट्स हेल्थ बॉईजला 22. धावा झालेल्या आहेत त्या 15, बॉल बाकीत 12 आणि धावा पाहिजेत त्या 22. पंकज आपल्याला सध्या स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. पंकज पुबेरा 12 बॉलमध्ये अजूनही 22 धावांची या मॅचमध्ये गरज आहे. नील जर्सी नंबर 7 सध्या आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग मार्कवरती. पहिला बॉल, फुल टॉस, ताकदीचा प्रचंड वापर आणि बॉलला पाठवलंय लॉंग ऑन हवाई यात्रेसाठी. षटकार. हवाय ते आपल्याला देखील नील करायचं आहे. त्यामुळे पहिल्याच बॉलवरती तुटून पडला आणि भव्य त्याचं स्वागत करत असणारा षटकार आलाय. 11 बॉलमध्ये अजूनही 16 धावांची या मॅचमध्ये करायचं आहे. मी अगोदरच म्हणालो होतो पंकज हे नाव. हो, ऑप्शनचा बाहेरचा बॉल, एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये बॉल तिकडे तर आपण पाहतोय. सिंगल तर कंप्लीट आणि त्यासोबत अंपायरचा सिग्नल आलेला आहे, तो म्हणजेच 2 धावा. आणि 2 धावांसोबत स्कोर सध्या आपण पाहतोय पुढे चाललाय तो 23. तिथे कव्हर्सला जे आहेत आतमध्ये उभे आहेत प्लीज. नेक्स्ट मॅचमध्ये खेळणारी टीमचे प्लेयर आणि प्रेक्षक देखील प्लीज तुम्हाला सूचना आहेत, कॉन्ट्रोवर्सी नको, थोडंसं आपण मागे थांबा प्लीज. यावेळेला बॉल बॅटच्या आत लागला. चान्स आहे स्ट्रायकिंग एंडला, थ्रो खराब. पण मी म्हणे नॉन स्ट्रायकिंग एंडला का चान्स घेतली नाही. येस, राठोड तेच सांगतात त्यांना, बिकॉज तुम्ही जर विकेट किपर आणि तिथून नॉन स्ट्रायकिंग एंडला जो बॅटर येतोय स्ट्रायकिंग एंडचा स्ट्रोक कंप्लीट केल्यानंतर थोडासा लेट असतो,
आणि चान्स देखील होती, बट ती चान्स न घेता त्यांनी स्ट्रायकिंग एंडला ट्राय केलं, तिथे जमलं नाही. सिंगल मिळते, सिंगल सोबत स्कोर पुढे आपण पाहतोय तो 24 बॉल बाकी आहेत या मॅचमधले अजूनही 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये धावा पाहिजे 13. मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये छोट्या छोट्या चुका होत असतात. 24 धावा धावफलकावरती आहेत. लेफ्टी सध्या आपल्याला पाहायला मिळतोय सचिन. बॉल बाकी आहेत 9, धावा पाहिजे 13. पुन्हा एकदा नील आत येत होता, बॉल हवेत खेळला, मिस टायमिंग, स्क्वेअर लेग आणि ते विकेट. फलंदाज बाद. पॅनल 11 पंकज जर शेवटपर्यंत खेळाला तर मी म्हणेन की जरूर या मॅच मध्ये असेल समायरा स्पोर्ट्स हेल बॉयज. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. मॅचचा जो रिदम असतो तो तोडू नका, कंटिन्यू करा. प्रेक्षक मोठ्या संख्येने आपला खेळ पाहण्यासाठी उत्सुक आहेत. नवीन बॅटर आलेत. रोहित ऑप्शनचा बाहेरचा बॉल हवेत खेळून कव्हर्सला मिळतात इथे 2 धावा आणि या 2 धावांसोबत स्कोर सध्या आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय तो 26-26 वरती. बॉल बाकीत 7 आणि धावा पाहिजेत 11. 7 बॉल 11 धावांची गरज अजून या मॅच मध्ये आपण पाहतोय. आलेला रोहित चांगली साथ देतोय पंकजला, हेच हवं होतं. 10 पेक्षा कमी धावा जर लास्ट ओव्हर मध्ये राहत आहेत, चान्स आपण घेऊ शकतो, मॅच आपल्या बाजूने येऊ शकते. पण इथे 11 जरी ठेवतोय नील तरी मी म्हणेन मॅच बॅलन्स असेल. 10 पेक्षा खाली आले तर मी म्हणेन मॅचचं पारडं असेल ते समायरा स्पोर्ट्स हेल बॉयजच्या बाजूने. फुल टॉस हवेत, मिड ऑन, कॅच ड्रॉप. चान्स नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट. ओव्हरथ्रो झालाय, पहिली धाव पूर्ण झाली आहे. डबल घ्यायची. रोहित पडला होता, धडपडला, धावतोय जीवाच्या आकांताने आणि पोहोचला देखील. 2 धावा मिळाल्या कशा बशा पंकजला. मिळणारे स्ट्राईक आणि 2 धावांनीशी 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती आपण पाहतो 28 बॉल बाकी 6 शेवटचे आणि विजयासाठी या मॅचच्या पॅनल 11चा अगेन्स्ट समायरा स्पोर्ट्स हेल बॉयजला बनवायचा 9 धावा. आगमन झालेले या स्पर्धेचे लाडके आयोजक उद्योगपती तेजस दादा खारकर यांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करूयाच. आपल्याच वडिलांच्या नावाने त्यांनी खऱ्या अर्थानं स्वर्गीय दशरथ महादेव खारकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या गावचं ग्रामदैवत कुंकाई गावदेवी माता यांच्या नावाने कुंकाई गावदेवी चषक
25 या पर्वाचं त्यांनी आयोजन केलं आहे. आणि या मॅचमध्ये हेल बॉय समायरा स्पोर्ट्सला पॅनल 11च्या अगेन्स्ट शेवटच्या 6 बॉलमध्ये 9 धावा बनवायच्या आहेत, बिकॉज 2 लास्ट बॉलवरती आल्या आणि पंकज सध्या ते सेट करतोय. मॅचमध्ये तो हुशार असावा शाळेत. आणि आता बॅटिंग करत असताना तसंच कॅल्क्युलेटिंग क्रिकेट, डोक्यावरती बर्फ ठेवलाय, संयमाने खेळतोय, खराब बॉलला योग्य उत्तर देतोय. शेवटचे 6 बॉल, 9 धावांची गरज. या मॅचमध्ये काही चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड एक फिल्डर येतोय. लॉंग ऑनला एक फिल्डर आहे, 4 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर. त्यासोबत मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हरमध्ये पॉईंट लेग फिल्डर आहे. आणि थोडंसं मिड ऑनला वाईडिश ठेवलं. शॉर्ट मिड विकेट, स्क्वेअर लेग पूर्णपणे खाली आहे. सो आता पाहूयात कशी असेल रणनीती गोलंदाज. लास्ट ओव्हरमध्ये आलाय अर्जुन. पाहूयात तो बाण कसे मारेल पंकजला. 6 बॉल, 9 धावांची गरज. शॉट होता हा आणि यावेळेला झेल. ओहो, मॅच मध्ये ट्विस्ट, टर्निंग पॉइंट. पंकज बुबेराची प्राइज विकेट येते आता. बॉल बाकी आहेत 5, धावा पाहिजेत 9. गरम झालेले, पण हे जे गाणं आहे ते तुम्हाला शांत करणार होतं. आगरी कोळी गीतांमधलं असं एक अजरामरे गाणं आहे. आणि पंकज बुबेराच्या विकेटने मी म्हणेन या मॅचमध्ये सध्या तरी कमबॅकचे संकेत दिलेत गोलंदाज अर्जुनने. पहिलाच बाण अर्थातच बाउन्सर होता आणि त्या बाउन्सरला उत्तर देता आलं नाही पंकज बुबेराला. उत्तर दिलं अर्जुनने. विकेट मिळवले. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 धावांची गरज आहे मॅचमध्ये. नवीन बॅटर आलेले दिवेश स्ट्रायकिंग एंडला इन ॲट नंबर 6. बॅटचा आत लागला बॉल. शॉर्ट लेगमध्ये. एकच धाव आपल्याला सध्या पाहायला मिळते. सिंगल सोबत स्कोअर पुढे चाललेला 29. 29 धावा सध्या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ बाकी आणि 4 बॉलमध्ये मॅचमध्ये अजूनही 8 धावांची गरज आहे. 4 बॉल 4 डबल. 4 बॉल 1 चौकार 2 डबल. 2 चौकारी चालतील, 1 षटकारी चालेल. पाहूयात काय घडणार आहे. हे जे सध्या आपल्याला पाहायला मिळतात. नरेश राठोड सीनियर प्लेयर आहेत. वारंवार बॉल अगेनिस्ट स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग, रणनीती, गोलंदाजाशी चर्चा करतात. फिल्डिंगमध्ये चेंजेस आणि या सर्व गोष्टी तुम्हाला करायला लागतात. त्या फक्त एका शब्दासाठी, विजय. त्यासाठीचा संघर्ष दोघांचा आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ हेल बॉय समायरा स्पोर्ट्सच्या अगेन्स्ट सध्या आपण पाहतोय पॅनल 11. 4 बॉल 8. ओहो, क्लीन बॉल, फलंदाज बाद. तीन बॉलमध्ये फक्त एकच धाव आली आहे, म्हणजे 3 बॉलचं समीकरण आणि धावा पाहिजेत त्या 8. पंकज बुबेराच्या विकेटने डावाला खिंडार पडलं आणि अक्षरशः मी म्हणेन जो काही किल्ला बांधत होते धावसंख्येचा त्यामधले बुरुज ढासळायला सुरुवात झाली. अर्जुन बॅकफुटला पंच केले, कवचला फिल्डर आहेत. एक धाव जरूर मिळते. एका धावेने तो इम्पॅक्ट पडणार नाही. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 30. बॉल बाकी आहे 2 आणि 2 बॉलमध्ये धावा पाहिजेत 7, म्हणजे एक मोठा फटका पाहिजेच.
दिवेशला पण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. शेवटचे 2 बॉल, धावा पाहिजे 7. अर्जुन पूल केला, मिस टायमिंग, लॉंग ऑन, फार वेगाने कॅच ड्रॉप. 1 धाव म्हणजे मॅच ऑन आहे. जर आता श्रीकांतच्या बॅटमधून षटकार येतोय तर ही मॅच असेल समायरा स्पोर्ट्स हेलबॉयची. 7व्या क्रमांकावरती आलाय. 2 बॉल 7 धावांची गरज असताना आता ही मॅच 1 बॉल 6 वरती आली आहे आणि श्रीकांतला षटकार मारावा लागेल. पर्याय एकच आहे, षटकार जर आला तरी मॅच असेल समायरा स्पोर्ट्स हेलबॉयची आणि 1 जर मात्र डॉट बॉल येतोय तर ही मॅच, या मॅचवरची पकड सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. पॅनल 11ची त्यांच्या बाजूने हा सामना जाऊ शकतो. गोलंदाज सांगतोय कदाचित ही कॅच तू पकडायला पाहिजे होती, मॅच आपली असती, पण आता मॅच ऑन आहे. षटकार जर आला तर बॅटिंग करणारी टीम पॅव्हिलियन आतापर्यंत मला शांत दिसतंय. ते उड्या मारत नाचत जल्लोष करत मैदानाच्या आत धावत जातील. हा सामना जिंकला तर संपूर्ण हा वर्ष जरूर लक्षात असेल, श्रीकांतच्याही जरूर लक्षात असेल. हेल बॉयज समायरा स्पोर्ट्सचा देखील. 1 बॉल 6 धावांची गरज. मॅच नंबर 3 कुंकाई गावदेवी चषक 2025. एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही संघांसाठी. 1 बॉल 6 धावा. पुढे आलाय, हवेत आहे बॉल, येतोय येतोय आणि आलाय. ओह व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. श्रीकांतच्या बॅटमधून षटकार. समायरा स्पोर्ट्स हेल बॉयज सेलिब्रेशन. वा श्रीकांत वा.